नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा परत तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या XUV 700 मधून आपण आपली पहिली ट्रिप करणार आहोत आणि ती पण आहे आपली शिर्डीला चाललो आहोत आपण आज. आणि आज आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गाने आणि ही आपली XUV 700 ची पहिली लॉंग ट्रिप आहे. चला तर मग तुम्ही देखील एन्जॉय करा आमची लॉंग ट्रिप आणि आपण बघूया ही गाडी एव्हरेज किती देते, ही हाय स्पीडला कशी चालते, या गाडीचा परफॉर्मन्स पण आपण देखील चेक करूया. चला तर मग गाडीचा ट्रिप पट्टा रिसेट केलेला आहे, फ्युअल फुल केलेला आहे, रेंज 576 दाखवतोय आपल्याला. तर लेट्स सी ही गाडी आता आपली कशी परफॉर्म करते. ही ॲम्बियंट लाईट मी ॲज अ ॲक्सेसरीज महिंद्रा शोरूममधूनच लावून घेतलेली आहे. तर अशा कुठच्या ॲक्सेसरीज मी माझ्या XUVमध्ये लावून घेतल्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आपण त्यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवू. ड्राईव्ह नवीन गाडीमधून खूप मजा येते. मस्त स्पेशियस आहे, रिलॅक्स मध्ये ट्रॅव्हल होत आहे. आणि तनिष्का हे बघा ॲज युजल मस्त झोपली आहे ती आणि मन तर खूप एन्जॉय करतात आहे त्यांची ड्राईव्ह. गाडीचा फुल पॉवर आहे, फुल पॉवर. ॲक्च्युली इतकी स्पेशियस आहे ना, इतकं मस्त की मी लिटरली असं पाय पसरून बसली आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा ग्लव्ह बॉक्स आहे. सियाजमध्ये ग्लव्ह बॉक्स ओपन करायचं इथे सेंटरमध्ये होतं एक असं हँडल सारखं, ते ओपन केलं की मग ओपन व्हायचं. आता ह्याच्यामध्ये हे इथे आहे, ह्याला फक्त प्रॉपर बटन प्रेस करायचं आणि मग ग्लव्ह बॉक्स ओपन. ह्याच्यामध्ये आम्ही ठेवलंय हा गाडी पुसायचा कपडा, आमचे ग्लेअर्स, काय इव्हिल आय, हा आणि इथे पण आहे. ह्याच्यात तुम्ही तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लाईक गाडीचे पेपर्स हे असं ठेवू शकता. मस्त आहे. इथे पण आहे काहीतरी, नाही इथे काही नाही. अजून एक गोष्ट मी नोट केली, ग्लव्ह बॉक्स ओपन केल्यावर ह्याच्यामध्ये लाईट आहे, कुठेतरी आहे पण आतमध्ये लाईट आहे. ओपन केल्यावर बंद केल्यावर. भिवंडी धाबा गेल्यानंतर राईट साईडला जो बायपास येतो तिथून आपण समृद्धी महामार्गाकडून शिर्डीला जाऊ शकतो. पण आम्ही तो रस्ता पकडला नाही कारण आम्हाला ब्रेकफास्ट देखील करायचा होता आणि समृद्धी महामार्गावरती रेस्टॉरंट्स नाही आहेत. म्हणून आम्ही आपला जो रेग्युलर सरळ रस्ता आहे घोटी मार्गापर्यंत तो घोटी मार्गे जाण्याचं ठरवलं आणि तिथून मग नंतर समृद्धी महामार्गाला आम्ही कनेक्ट करणार होतो शिर्डीला जाण्यासाठी. अजून एक मस्त फीचर मी तुम्हाला दाखवते जे आमच्या सियाजमध्ये नव्हतं. ही मिरर, थांबा ह्याचं प्लास्टिक आम्ही अजून काढलं नाहीये, नवीन आहे ना गाडी म्हणून मनने काढायला नाही सांगितलंय. हे रोड्स खराब आहेत एक सेकंड. हे जसं ओपन करेल ना स्लाइड तशी ही लाईट ऑन होते. आता मी हे बंद करते, लाईट ऑफ. आता मी याला असंच बंद केलं तरी पण लाईट ऑफ होणार. आता ह्याला मी ओपन करते, लाईट ऑन. मस्त पाऊस स्टार्ट झालाय. सनरूफ बघूया आपण कसा दिसतो. तनिष्का तिथून काढ तू सनरूफचा.
XUVचं ऑटो पायलट आणि ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल हे फीचर्स आम्ही ट्राय करून बघितले आणि ते एकदम परफेक्टली चालतात. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या XUV 700 ने त्याच्या पहिल्या ट्रिपमध्ये 12.7चा ॲव्हरेज दिलेला आहे. तर मी हे नक्कीच म्हणेन की ही जी गाडी आहे ही हायवे रनसाठी बनलेली आहे आणि हायवेला ही जबरदस्त परफॉर्म करते. फायनली शिर्डीला आम्ही आमच्या रेग्युलर हॉटेलमध्ये पोहोचलो. ह्या मेरीगोल्ड हॉटेलबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, याची डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा इकडचे रूम कसे आहेत हे जर तुम्हाला बघायचे असेल तर ह्यावरती आम्ही एक डिटेल व्हिडिओ आधीच बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही ती नक्कीच चेक करू शकता. साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही साई तीर्थ या थीम पार्कला देखील भेट दिली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू असेच काही नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.